कोणता मारण ते तो हा बारकाच आहे. बारका आहे. चांगलं आलंय. फिरून घे ना. हे घ्या फिरून चला. झालं का? फिरून झालं का तो? सर जाऊ दे सर. जाऊ दे. पुढे तो सोन्या. जवळ नका जाऊ. बरं झालं तिच्या आईला लय मादर तांबडे हात होता बरं का. हा हा बरं लागणार कसं काय गुडेलाच लावलं होतं ना. हात पिंजऱ्याला लावू नको ते बारक्या जोडदार काय म्हणते मला नीट बघत ना पिंजरा पुढे या बाई. या ठिकाणी बिबट्या सापडलेला आहे. कधी पिंजरा लावला होता? जवळजवळ 8 दिवसापासून पिंजरा या ठिकाणी लावला होता. पहिल्यांदा शिद्रावस्ती या ठिकाणी लावला, परंतु तिथे काही तो त्याच्यामध्ये घुसलाच नाही. मग नंतर इकडे ज्याचा जास्त वावर असल्या कारणास्तव पुन्हा इकडे आणला आणि दांडाची वाडी आणि न्हाणीची वाडी याच्यामध्ये इथे काठ्यांच्या शेतापाशी लावला. कालच लावला आणि आज लगेच त्याच्यामध्ये गुंतला. अतिशय भयान परिस्थिती आजही तळेरान परिसरामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येक वाडीमध्ये जवळजवळ 1-2 वाघांचा संचार आहे. आणि 12 डिसेंबरला जुन्नर तालुका सरपंच संघटनेने आंदोलन केलं. त्या ठिकाणी डेफो वगैरे सर्व त्या आलते आणि सर्व गावांना जिथं जिथं वावर आहे त्या ठिकाणी पिंजरे दिले जातील. तसं वास्तविक पाहता तळेरानला अजूनही पिंजऱ्यांची गरज आहे, परंतु एकच पिंजरा दिला आणि एकच पिंजरा दिल्यामुळं एक आज वाघ या पिंजऱ्यात सापडलेला आहे. अजून भविष्यामध्ये डेपो साहेबांना माझी विनंती आहे की अजून आमच्या तळेरानमध्ये 3 ते 4 पिंजऱ्यांची खूप आवश्यकता आहे. कारण या ठिकाणी पाळीव प्राण्यांवरती अनेक हल्ले झालेले आहेत, सातत्याने होत आहेत आणि त्यासाठी अजून 3-4 पिंजऱ्यांची गरज आहे. जरी तालुक्यात शॉर्ट असतील तरीसुद्धा मालसेज परिसरामध्ये जे कोणी कुठून बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा कुठं अन्य ठिकाणी पकडले जाणारे बिबटे आणून मालसेज परिसरामध्ये सोडले जात आहेत, हा आमचा फॉरेस्ट विभागावरती आरोप आहे. आणि आजचा पकडलाय जो तळेरानमध्ये बिबट्या पकडलाय तो पण कुठं सोडणार आहेत याची सुद्धा आम्हाला शंका आहे. त्याच्यामुळं फॉरेस्ट विभागाला सूचना वजा विनंती वजा सूचना आहे की जे आमच्या परिसरातून पकडून नेलेले बिबटे आहेत ते पुन्हा या परिसरामध्ये याचा कामा नाहीत. त्याच्यासाठी फॉरेस्ट विभागाने यांचे जे कर्मचारी आलेत त्यांना सूचना आहे, आता तुम्ही नेतानी माणिक डोहला नेणार आहेत, तिथे नेल्यानंतर तो त्याची काय वाट लावायची, विल्हेवाट लावायची, कुठे ठेवायचं किंवा बाहेरच्या राज्यात पाठवायचा तो पाठवा. परंतु हा सोडल्यानंतर पुन्हा आम्हाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, सूचना आहे की लगेच पिंजऱ्याची व्यवस्था करायची आहे. कारण अजून बरेच वाघ या परिसरामध्ये आहेत. हे 4-5 वाघांची या ठिकाणी संख्या दिसते. तर त्याच्यासाठी पुन्हा आम्हाला पिंजरे लावावीत आणि लोकांना मोकळेपणाने श्वास घ्यायला परवानगी द्यावी अशा प्रकारचे या ठिकाणी वन विभागाला मी विनंती करतो. आज जो त्या सगळ्या टीमचं सुद्धा मी अभिनंदन करतो की टीमने सूचना दिल्या आणि लगेचच कांबळे साहेब असतील किंवा त्यांची सर्व टीम असेल त्यांनी सहकार्य केलं. सागर हा बिबट्या किती वाजता जेरबंद झालाय? पहाटे 3च्या दरम्यान जेरबंद झालेला आहे आणि त्याने वाडीमध्ये म्हणजे रात्री 7-7:30-8 वाजले ना का तो वाडीमध्ये येऊन अटॅक करता. हा बिबट्या माझ्या स्वतःच्या कोंबड्या त्याने 4-5 कोंबड्या खाल्ल्या. त्यांच्या घरात खिडकीवरती बसलेल्या कोंबड्या त्यांनी येऊन धरलेल्या.
किती दिवसापासून इथं वावरात याचा? याचा वावर 10-15 दिवसापासून त्याचा वावर आहे इथं. अजून याच्या सोबतीला 2 बिबट्या आहेत अजून. अजून 2 बिबटे आहेत. म्हणजे अजूनही पिंजरा लावण्याची गरज त्याची आवश्यकता आहे. आहे. याच्यासाठी खाद्य काय टाकलं होतं? आम्ही आपले गावठी कोंबडे टाकले होते आणि एक बॉयलर. एक बॉयलर आणि गावठी कोंबडा टाकलं. गावठी 3-4 कोंबडे टाकलेले गावठी. अजून याच ठिकाणी बिबटे दिसतात. हा दिसतात. पिंजरे लावण्याची गरज आहे. गरज आहे. कोणी माणसं नव्हती. आम्ही स्वतः आमच्या पिंजरा लावला त्यावेळी वन विभागाची माणसं नव्हती. गावल्यावरती मग नंतर नाल लावले आम्ही कोण आलो.